नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला छोले भटुरेची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले भटुरे झालेले आहेत. तर मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी छोले रात्रभर भिजत ठेवले होते. एक वाटीभर मी ठेवले होते भिजत. आता ते फुलून डबल झालेले आणि थोडासा बीटचा तुकडा मी घातलेला आहे त्याच्यामध्ये. तर खूप पांढरट नाही दिसत त्याने, म्हणून मी घातलेला आहे. आता एक 3 ते 4 शिट्टे काढूयात आपण. तोपर्यंत मसाल्यासाठी आपण 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3 मोठे टोमॅटो घेतलेत, आलं लसूण घेतले आणि थोडेसे काजू घेतलेले आणि कोथिंबीरची देठे घेतलेली आहेत मी. आता एक 1.5 ग्लास पाणी एवढं ऍड करणार त्याच्यामध्ये आणि आता आपण हे गॅसवरती ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया. तर इथे मी एक अर्धी वाटी दही घेतलेले आणि एक 2 पळी एवढं तेल घालते त्याच्यामध्ये. आता त्याला छान फेटून घेते. तुम्ही बघू शकताय. आता छान आपलं फेटून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी एवढा मैदा घेते आणि 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेते. चवीनुसार मीठ घेऊया आणि 1 चमचा एवढी साखर घ्यायची. आता पाऊण चमचा एवढा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा एवढा बेकिंग पावडर घ्यायचं. आता सगळं छान मिक्स करून घेऊया आणि हलका हलका दुधाचा हात घेऊन आपण ते पीठ मळून घ्यायचं. तर अगदी थोडंसं कोमट असं दूध घेतलेलं आहे मी. आता छान असं पीठ मळून घेऊया. तर तुम्ही फक्त मैदा सुद्धा घेऊ शकता किंवा मैदा आणि गहू सुद्धा, म्हणजे गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. फक्त गव्हाचे तेवढे असे टेस्टी नाही लागणार, तर त्याच्यामुळे त्यात तुम्हाला मैदा थोड्या प्रमाणात तरी मिक्स करावाच लागेल. आता आपण त्याला 1 तासभरासाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपला मसाला कुठपर्यंत शिजलाय ते बघूयात. आता बऱ्यापैकी तर शिजत आलेला आहे आपला मसाला आणि कुकरची पण शिट्टी झालेली आहे. आता गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घ्यायचंय आपल्याला. आता हे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचंय. तर जितकी जमल तितकी छान फाईन पेस्ट करून घ्या त्याची. किंवा मग तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जी आपली पुरणाची चाळण असते त्याच्यातनं पण तुम्ही गाळून घेऊ शकता. इथे आपले छोले पण छान शिजलेले. आता मी एकच पळी तेल घेतलेले आणि एक छोटंसं बटरचं क्यूब घातलंय. आता त्याच्यावर मसाले परतून घ्यायचेत आपल्याला. तर घरातला मसाला घेतलाय मी. हळद, धनेपूड घेतलाय आणि मीठ. आता तेलावर छान परतून घेणार आहे 2 मिनिटं. आणि आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. आता हे मसाले छान शिजू द्यायचेत आपल्याला. आणि मग जे आपण वाटण केलेलं होतं ते आपण ऍड करायचे. आता याला व्यवस्थित शिजू द्यायचे मंद गॅसवरती. तर काळजीपूर्वक करा, कारण याचे शिंतोडे खूप जास्त प्रमाणात उडतात. आणि जे आपण छोले शिजून घेतले होते त्यातले थोडेसे छोले आणि जे बीट होतं ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता अगदी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली मी. मिक्स करून त्याच्यामध्ये आता छोले ऍड केलेले आणि जी पेस्ट आपण करून घेतली होती छोले आणि बीटची ती ऍड केली. आता गरजेनुसार थोडंसं पाणी ऍड करायचंय. तर पाणी गरमच ऍड करा, थंड ऍड करू नका. आता वरून थोडासा गरम मसाला पावडर घातलीये मी आणि कसुरी मेथी घातली. आता याला झाकण देऊन मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्यायचं आपल्याला आणि तोपर्यंत आपण भटुरे बनवून घेऊया. आता अर्धाच पेला मी दूध वापरलं होतं. तर अर्धा पेला एवढं आहे माझ्याकडं. आता एकदा पीठ चेक केल्याच्या नंतर बघूया आपण. जर गरज पडली तर आपण थोडीशी दूध ऍड करायचंय. पण इथे मला आता गरज नाही वाटत आहे दूध ऍड करण्याची. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाण्यात सुद्धा हे पीठ मळू शकता. म्हणजे हलका हलका पाण्याचा हात घेऊन सुद्धा मळू शकता. आता एकदम मध्यम आकाराचे असे गोळे बनवून घ्यायचेत आपल्याला. आणि थोडंसं असं लांब गोलाकार मध्ये आपल्याला लाटून घ्यायचंय. तर तुम्हाला हवं तर तुम्ही गोल आकारात पण लाटून घेऊ शकता किंवा असं थोडंसं अंडाकृतीमध्ये पण लाटून घेऊ शकता. आता
आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सगळे एकत्र लाटून मग तळू शकता, किंवा एक एक लाटून मग एक एक पण तळू शकता. आणि थोडीशी जाडसरच ठेवायची आपल्याला हे भटुरे. आता इथे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आपलं. आपण भटुरा तळून घेऊया. तर तुम्हाला मी एक दोन तीन तळून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित असे फुलतात. आणि व्यवस्थित तळून घ्यायचेत आपल्याला. तर खूप भारी लागतात चवीला हे भटुरे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी. म्हणजे जर तुम्हाला फक्त मैद्याचीच आवडत नसतील तर त्यावेळेला तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदा असं मिक्स करून हे असे भटुरे बनवू शकता. आणि मी खूप मोठे मोठे असे नाही बनवले, एकदम असे मध्यम आकाराचेच बनवलेले. आता छान असे सगळे अशाच प्रकारे मी तळून घेणार आहे. आता इथे हा पण दाखवते मी. आणि मग मी तुम्हाला हे दाखवते, भाजी दाखवते की कशी झाली आपली भाजी. तर व्यवस्थित छान त्याला असं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. आणि करपू द्यायचं नाही अजिबात. तर इथे आपली भाजी पण झालेली आहे, म्हणजे छोलेची भाजी. गॅस बंद केलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा दाटसरपणा आलेला आहे त्याला. आणि दिसतीये पण खूप सुंदर. आता ऍक्च्युली मोबाईल मध्ये तेवढा त्याचा रंग कळून येत नाहीये, पण खूप मस्त अशी भाजी होते ही. आता आपण सर्व करूया. तुम्हाला थोडस जवळून दाखवते मी, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. तर असे खूप पांढरट नाही दिसत आहेत छोले. जर तुम्हाला आणखीन डार्क रंग हवा असेल छोल्यांचा तर तुम्ही एखाद्या छोट्याशा कपड्यामध्ये चहापत्ती थोडीशी बांधून ती पण टाकू शकता शिजण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही कुकर काढून घेताल तर तेव्हा त्याच्यातली ती पुरचुंडी काढून बाजूला टाकून द्या. आता याच्यासोबत खाण्यासाठी मी इथे लच्छा प्याज पण बनवलेला आहे ग्रीन चटणी मधला. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली छोले भटुरेची थाळी दिसते. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपी सोबत.